राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आहे। सरकारने गुंठेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा केला आहे। गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्यामुळे लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसत होता। मात्र आता गुंठेवारी जमिनींच्या खरेदी विक्री बाबतचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। आपण या शासन निर्णयाबद्दल विषय सोपाच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। गुंठेवारी जमिनींच्या खरेदी विक्री बाबतचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे आता नागरिकांना 1, 2, 3 किंवा 5 गुंठे क्षेत्राच्या जमिनीची खरेदी विक्री सहज करणं देखील शक्य झालंय। या नव्या नियमानुसार आता गुंठेवारी जमिनींच्या खरेदी विक्रीसाठी आपल्याला जमिनीच्या बाजार मूल्याच्या केवळ 5% शुल्क सरकारला द्यावा लागणार आहे। या शुल्कानंतर आपली जमीन पूर्णपणे नियमित आपली होईल। महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी लागू केली होती। म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही। महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021च्या परिपत्रकानुसार 1, 2, 3 अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध लागले होते। या परिपत्रकाला विरोधही झाला। हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचलं, त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या। यापूर्वी 1947 साली बनलेल्या तुकडीबंदी कायद्यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनींच्या खरेदी विक्रीवर बंदी होती। यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागायचा। अनेकदा पैसे देऊन देखील व्यवहार अडकून पडत होते। त्यामुळे गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली। नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तुकडेबंदी कायद्यात 2017 साली सुधारणा करण्यात आली। यानुसार 1965 ते 2017 या कालावधीमध्ये झालेल्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनाला देण्याची अट घालण्यात आली होती। मात्र ही रक्कम अनेकांच्या आवाक्याबाहेर होती। यावर तोडगा म्हणून सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 25% शुल्काऐवजी 5% शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। राज्यपालांच्या संमतीनंतर 15 ऑक्टोबर 2024 रोजी एक अध्यादेश काढण्यात आला। 15 ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढत राज्य मंत्रिमंडळाने या कायद्यातील शिथिलतेला मान्यता दिली। कोणत्या कामासाठी गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येणार असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। तर कायद्यातील सुधारणेनुसार पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेंडीकलच्या 5% रक्कम शुल्क भरून व्यवहार करता येणार आहेत। मात्र यासाठी काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत। फक्त विहीर, घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच 1 ते 5 गुंठ्यांचे व्यवहार करता येणार आहेत। याशिवाय इतर कामांसाठी खरेदी विक्रीला परवानगी नाकारली जाणार आहे। या कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे। यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे नमुना 12 प्रमाणे अर्ज करावा लागेल। सरकारचा हा निर्णय लाखो नागरिकांसाठी दिलासादायक आहे। यामुळे अनेक नागरिकांचे अडकलेले व्यवहार आता पूर्ण होतील। तर मंडळी, सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।